नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर. आता आपण या ठिकाणी वायरलेस मीडिया मधील तिसरा प्रकार पाहतोय की ज्याचं नाव आहे इन्फ्रारेड. ओके, तर इन्फ्रारेड लाईट एक अनगाइडेड मीडिया म्हणून आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. The electromagnetic waves having the frequencies from 300 gigahertz to 400 terahertz are known as infrared waves. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मधील जी फ्रिक्वेन्सीची जी ठराविक रेंज आहे 300 गिगाहर्ट्ज टू 400 टेराहर्ट्ज यामधील फ्रिक्वेन्सीजला आपण काय म्हणणार आहोत? इन्फ्रारेड वेव्स असं म्हणणार आहोत. IR वेव्स युजेस लाईन ऑफ साईट प्रोपोगेशन. तर लाईन ऑफ साईट प्रोपोगेशन म्हणजे काय आहे आपण मागील सेशन मध्ये जाणलेलं आहे की ज्याला आपण स्पेस वेव्ह प्रोपोगेशन देखील असं म्हणतो. Infrared light is a communication medium whose properties are significantly different from those of the radio frequencies. तर इन्फ्रारेड जी लाईट आहे एक कम्युनिकेशन मीडियम असणार आहे आणि त्याची जी काही फिजिकल प्रॉपर्टी असणार आहे ती रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या फिजिकल प्रॉपर्टी पेक्षा काय असणार आहे, वेगळीच असणार आहे. A very important property of the infrared light is that it cannot penetrate wall. That means it can be easily contained within a room. तर इन्फ्रारेड जी लाईट आहे ही लाईट किंवा हा जो सिग्नल किंवा ही जी काही वेव्ह आहे ही बिल्डिंगला पेनिट्रेट करू शकत नाही, म्हणजे थ्रू द वॉल किंवा थ्रू द बिल्डिंग ती पास होऊ शकत नाही, पण आपल्याला ती इनसाइड द रूम काय करता येणार आहे, वापरता येणार आहे. Due to this property, the infrared light can be used with a much reduced interference. Also, the same frequency band can be used in equipments located in the adjacent room as well. तर पेनिट्रेट न करू शकणारी जी काही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या आधारावरतीच आपण इन्फ्रारेड लाईट सेंड करणारा जो काही सेंडिंग नोड आहे त्याच्यासाठीचा जो रेस्पेक्टिव्ह रिसिव्हिंग नोड जो आहे तोही तो आपण काय करू शकतो, त्याच खोलीमध्ये अथवा जवळच्या खोलीमध्ये आपण काय करू शकतो, स्थिर करू शकतो. द वेव्हलेंथ ऑफ द इन्फ्रारेड लाईट रेंजेस फ्रॉम 850 नॅनोमीटर अँड 900 नॅनोमीटर, where the receiver with good sensitivity are available. तर इन्फ्रारेड लाईटची जी काही कव्हरेज एरिया जी आहे ती 850 नॅनोमीटर टू 900 नॅनोमीटर पर्यंतची आहे आणि ह्या रेंज मध्ये जर आपला रिसिव्हर त्या ठिकाणी जर उपलब्ध असेल तर त्याला ते उत्तम प्रतीचा सेंडरनं पाठवलेला जो सिग्नल आहे तो त्या ठिकाणी रिसीव्ह करू शकणार आहे. Another advantage of infrared communication is the very large bandwidth which is available for use, but it has not been exploited to its full extent. तर आपल्याला आणखीन एक ऍडव्हान्टेज आपल्याला इन्फ्रारेड कम्युनिकेशनचा या ठिकाणी जो पाहायला मिळतोय तो असणार आहे व्हेरी लार्ज बँडविड्थ. तर या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त डेटा ऍट अ टाइम आपल्याला सेंड करण्याची मुभा या आपल्या इन्फ्रारेड कम्युनिकेशन मध्ये मिळणार आहे. The major disadvantage is that the sun generates radiation in the infrared band. This can cause a lot of interference with the IR communication. तर या ठिकाणी इन्फ्रारेड कम्युनिकेशन मध्ये जो काही डिसएडव्हान्टेज आहे तो असा आहे की या ठिकाणी सन रेज तुमच्या इन्फ्रारेड लाईट चा जो काही सिग्नल आहे किंवा सिग्नल इन्फ्रारेड लाईटच्या स्वरूपात जो पाठवला जात आहे त्याच्यावरती तो परिणाम करून त्या सिग्नलची स्ट्रेंथ असेल किंवा सिग्नलची क्वालिटी जी असेल ती कमी करू शकतो. हा या ठिकाणी डिसएडव्हान्टेज आपल्याला निदर्शनास येत आहे. The infrared band can be used in a development of very high speed wireless LAN in future. तर भविष्यामध्ये अति क्षमतेचं, फास्ट क्षमतेचं किंवा गतिमान पद्धतीचं वायरलेस लॅन नेटवर्क निर्माण करण्यासाठी ह्या इन्फ्रारेड लाईटचा किंवा इन्फ्रारेड कम्युनिकेशनचा भविष्यामध्ये वापर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नेक्स्ट पाहतोय आपण स्टँडर्ड्स ऑफ इन्फ्रारेड. A number of standards have been developed for an infrared data link. तर इन्फ्रारेड कम्युनिकेशन वरती नियंत्रणासाठी जे स्टँडर्ड्स वापरले जाणार आहेत ते खूप सारे स्टँडर्ड्स आहेत. द IRDA-C standard provides a standard for the bidirectional communication used in cordless device such as mic, keyboard, joysticks and handheld computers. तर IRDA-C नावाचं जे स्टँडर्ड आहे ते बाय डिरेक्शनल कम्युनिकेशन साठी वापरण्यात येतं. तर या स्टँडर्डच्या अंडर वापरली जाणारी जी डिव्हाइसेस आहेत ती कोणती आहेत पहा. कॉर्डलेस डिव्हाइसेस असणार आहेत जसे की माईक असेल, कीबोर्ड असेल, जॉयस्टिक असेल किंवा हँडहेल्ड म्हणजे हातामध्ये पाम कॉम्प्युटर ज्याला म्हणतो आपण तसं हँडहेल्ड कॉम्प्युटर्स मध्ये देखील आपल्याला या स्टँडर्डचा वापर होत असलेला पाहायला मिळणार आहे. The IRDA-C standard operates at bit rate of 75 kilobits per second and the distance range is up to the 8 meters. तर हे जे काही स्टँडर्ड आहे या स्टँडर्डचा जो काही कव्हरेज आहे तो 8 मीटर पर्यंतचा आहे आणि 8 मीटर मध्ये आपण पर सेकंदाला 75 kbps या स्पीडने डेटा काय करू शकतो सेंडर पासून रिसिव्हर कडे पाठवू शकतो. Another standard called IRDA-D standard operates on the data rates from 115 kbps to 4 mbps with the distance range up to the 1 meter. तर ज्यावेळी डिस्टन्स कमी होते त्यावेळी आपल्याला एक आणखी स्टँडर्ड या ठिकाणी निदर्शनास येते ते म्हणजे IRDA-D. याच्यामध्ये डिस्टन्स कव्हरेजचं जे आहे ते 1 मीटरचं आहे पण डेटा ट्रान्समिशनचा जो रेट आहे तो 115 kbps टू 4 mbps पर्यंतचा आहे. The IR data links can be designed as a wireless alternative to wired connection between computer and printer or keyboard and mouse. So wireless communication च्या आधारे आपण प्रिंटर असो, कीबोर्ड असो, माऊस असो आपण कॉम्प्युटरला जोडत आलेलो आहोत. त्याच पद्धतीनं आपण हा जो काही इन्फ्रारेड वेव्हज ज्या आहेत त्याही देखील आपण हे डिव्हाइसेस कॉम्प्युटरला कनेक्ट करण्यासाठी वापरू शकणार आहोत. One advantage of infrared is that an FCC license is not required to use it. तर आपण जाणतोच की आपल्याला स्पीड स्पेक्ट्रम मधल्या फ्रिक्वेन्सीज रेंज आपल्याला वापरण्यासाठी गव्हर्नमेंट लायसन्सची आवश्यकता असते पण या ठिकाणी इन्फ्रारेड लाईट्स किंवा इन्फ्रारेड वेव्हज वापरत असताना आपल्याला गव्हर्नमेंट अथॉरिटी कडून परवानगी घेण्याची आवश्यकता भासणार नाहीये. The only disadvantage of infrared signal is that they cannot penetrate wall or other objects and they are diluted by strong light sources. तर इन्फ्रारेड मध्ये आपल्याला आतापर्यंत जे काही आपण अभ्यासलेलं आहे त्याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज आपल्याला ह्या दोनच बाजूंचा निदर्शनास आलेला आहे. पहिला म्हणजे की इन्फ्रारेड ज्या लाईट्स आहेत किंवा वेव्हज आहेत ह्या वॉल असू दे किंवा बिल्डिंग असू दे त्याला त्या पेनेट्रेट करू शकत नाहीत म्हणजे छेद देऊ शकत नाहीत आणि पलीकडे जाऊ शकत नाहीत. हा एक डिसएडव्हान्टेज आहे. तर दुसरा आहे सनलाइट ज्यावेळी ह्या इन्फ्रारेड लाईट वरती पडणार आहेत त्यावेळी ओरिजिनल इन्फ्रारेड लाईट मधील किंवा वेव्हज मधील जे सिग्नल्स आहेत डेटाज आहेत ते डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे. आता आपण ह्या डायग्राम कडे वळतोय. तर या डायग्राम मध्ये तुम्ही पाहू शकता की हे 3 नोड्स आहेत, 3 कॉम्प्युटर्स आहेत की जे इन्फ्रारेड लाईटच्या किंवा वेव्हच्या सहाय्याने एकमेकाला कनेक्ट झालेले आहेत. वायरलेस मीडियम म्हणून या ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे वायरलेस मीडियम आहे, वायर्ड मीडियम नाही आहे. ओके. तर पहिली डायग्राम जी आहे ती पॉइंट टू पॉइंट इन्फ्रारेड मीडिया इन द नेटवर्क. पॉइंट टू पॉइंट म्हणजे वन डिव्हाइस at a time communicates with another device. In this way, one by one device communicates with the another device. This is called as point to point communication. Next आहे ब्रॉडकास्ट इन्फ्रारेड मीडिया. सो ब्रॉडकास्ट मध्ये काय होणार आहे पहा. तर याच्यामध्ये वन
सेंडर असणार आहे आणि वन सेंडर सेम मेसेज मल्टिपल रिसिव्हरला पाठवणार आहे. सो अशा पद्धतीच्या नेटवर्क मध्ये देखील आपल्याला या इन्फ्रारेड लाईटचा वापर करता येणार आहे किंवा इन्फ्रारेड वेव्हचा आपल्याला वापर करता येणार आहे. ऍडव्हान्टेजेस पाहतोय आपण आता. फर्स्ट आहे व्हेरी लार्ज बँडविड्थ यामध्ये आपल्याला मिळते. नो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरन्स, इलेक्ट्रिकल सिग्नल नसल्यामुळे या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफिअरन्स होण्याचा काही संबंधच नाहीये. इट डज नॉट पेनिट्रेट द वॉल, therefore there is no interference between the applications using IR kept in a different room. ओके, सो तिसरा जो काही ऍडव्हान्टेज जो आहे तो हा आहे की आपला जो इन्फ्रारेड वेव्स आहेत ह्या बिल्डिंगला किंवा वॉलला पेनेट्रेट करू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी जे रूम मध्ये वापरण्यात येणारे जे काही IR डिव्हाइसेस जे आहेत वेगवेगळ्या रूम मध्ये जे काही नेटवर्क जे आपण तयार करणार आहोत ते एकमेकांना डिस्टर्बच करणार नाहीये. मुद्दा येतोय का बघा लक्षात आपल्या. एका रूम मध्ये आपण IR च्या माध्यमातून जर नेटवर्क तयार करायचं असेल तर तेवढ्या त्या रूम पुरतच ते मर्यादित असणार आहे. दुसऱ्या रूम मधलं नेटवर्क त्या रूम पुरतच मर्यादित असणार. त्यामुळे एका रूम मधले सिग्नल्स दुसऱ्या रूम मधल्या सिग्नल्सला काय करू शकणार नाही, डिस्टर्ब करू शकणार नाहीये. हा त्याच्यामध्ये आपल्याला ऍडव्हान्टेज म्हणून विचारात घेता येणार आहे. नेक्स्ट डिसएडव्हान्टेज कडे वळतोय आपण. इट कॅन बी युज्ड ओनली फॉर शॉर्ट रेंज, म्हणजे थोड्या मीटर पर्यंतच्या अंतरापर्यंतच आपल्याला हे वापरता येणं शक्य आहे. नेक्स्ट द इन्फ्रारेड ट्रान्समिशन फ्रॉम द सन कॅन इंटरफिअर, तर सूर्यप्रकाशामुळे हे IR कम्युनिकेशन डिस्टर्ब होऊ शकणार आहे. नेक्स्ट आहे पुअर परफॉर्मन्स, आणि पुढील जो डिसएडव्हान्टेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय तो म्हणजेच पुअर परफॉर्मन्स आहे याचा. ऍप्लिकेशन्स ऑफ इन्फ्रारेड, तर यामध्ये पहिला ऍप्लिकेशन आपण पाहतोय. व्हेरी हाय डेटा रेट्स कॅन बी सपोर्टेड ड्यू टू व्हेरी हाय बँडविड्थ. ज्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात डेटा ट्रान्समिट करायचा आहे अप टू द 400 टेराहर्ट्ज, त्यावेळी आपल्याला ह्या मीडियाचा वापर करता येणार आहे. नेक्स्ट फॉर द कम्युनिकेशन्स बिटवीन कीबोर्ड, माऊस, पीसी अँड द प्रिंटर, यासाठी देखील आपल्याला ह्या इन्फ्रारेड वेव्हचा वापर करता येणार आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी इन्फ्रारेड हा जो काही माध्यम आहे वायरलेस मीडियम मधील एक प्रकार जो आहे तो आपण अभ्यासलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक मुद्दे त्याच्या अंतर्गत जे समाविष्ट आहेत ते आपण जाणून घेतलेले आहेत, सोप्या पद्धतीमध्ये अभ्यासलेले आहेत. जर तुम्हाला याच्यामध्ये काही शंका उद्भवत असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी तुम्हाला निश्चित प्रतिसाद देईन. आणि आपण या ठिकाणी थांबत आहोत आणि भेटणार आहोत पुढील भागामध्ये आणखीन एका नवीन टॉपिक सहित. तोपर्यंत धन्यवाद.